आज आपण एक सामायिक समीकरणे सोडवायची कशी या भागाला फोकस करणार आहोत. एक सामायिक समीकरणे सोडत असताना आपल्याला तीन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या होत्या. साध्या पद्धतीने सोडवणे, दुसरा आहे आलेख पद्धतीने सोडवणे आणि तिसरा आहे कोणतं कॅमर्स रूल्सने. कॅमर्सच्या नियमाने कॅमर्सच्या रूल्सने कसं सोडवायचं तो भाग आहे. आज आपण त्यातला जो पहिला भाग आहे साध्या पद्धतीने तो आपण लक्षात घेणार आहोत. एक सामायिक समीकरण सोडवणे. एक सामायिक समीकरणे सोडवणे आणि हे सोडत असताना कसे सोडवायचे तर तुम्हाला तीन पद्धती सांगितल्या होत्या. एक होती आपली कोणती साधी पद्धत, बरोबर आहे. दुसरी कोणती सांगितली होती आलेखाची पद्धत होती आणि तिसरी जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला सर्वांना माहित असेल ती होती आपली कोणती तर ती होती कॅमर्सचा रूल्स किंवा कॅमर्स रूल्स. ठीक आहे, कॅमरचे नियम. तर असे हे एक सामायिक समीकरण सोडवायच्या पद्धती आहेत. अजून सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला पुढे पाहायला भेटतात जेव्हा तुम्ही दहावीच्या पुढे शिकता त्यावेळेस. आता आपण ही साधी जी पद्धत आहे त्याला फोकस करू. एक सामायिक समीकरण साध्या पद्धतीने सोडवणे. ओके, तर आपली जी साधी पद्धत आहे ती साधी पद्धत कशी आहे तर त्याच्यावर आपण आता फोकस करू. तर साध्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला तीन पद्धती पाहायला भेटतात. किती पद्धती पाहायला भेटतात? तीन पद्धती पाहायला भेटतात. तर त्या तिन्ही पद्धती कशा आहेत ते आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. पहिल्या पद्धतीचं नाव आहे सहगुणक सारखा करणे. सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे. सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे. दुसरी पद्धत आहे चलाचे निरसन करून एक सामायिक समीकरण सोडवणे. आणि तिसरं आहे सहगुणकाची अदलाबदल दिली असता एक सामायिक समीकरण सोडवणे. एक सामायिक समीकरण सोडवायच्या मुख्य तीन पद्धती लक्षात घ्या. साधी पद्धत, आलेख पद्धत आणि कॅमर्स रूल्स पद्धत. ठीक आहे, मग त्याच्यात जी साधी पद्धत आहे त्या साध्या पद्धतीमध्ये आपल्याला परत हे तीन प्रकार पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये आहे सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे. दुसरं आहे चलाचे निरसन करून एक सामायिक समीकरण सोडवणे. आणि तिसरं आहे सहगुणकाची अदलाबदल दिली असता एक सामायिक समीकरण सोडवणे. बरोबर, तर त्यापैकी आपण आज पहिली पद्धत पाहणार आहोत ते म्हणजे सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे. काय सहगुणक सारखा करून एक सामायिक समीकरण सोडवणे. ठीक आहे, तर एक सामायिक समीकरण सोडवणे म्हणजे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की इथं आपल्याला दोन समीकरणं दिलेली असतील की ते दोन्ही समीकरणं दोन चलातील समीकरण असतील आणि त्यांना सोडवण्यासाठी आपण आता ही पहिली पद्धत घेणार आहोत. पहिली पद्धत घेत असताना आपल्याला एक सामायिक समीकरणाचे जे काही उदाहरण आहेत ते माहीत असणं तेवढंच गरजेचं असते. म्हणून आपण एक सामायिक समीकरणाची जी उदाहरणं आहेत ती या ठिकाणी लक्षात घेऊ, प्रॉपरली समजून घेऊ. तुमच्या एक्झाम मध्ये किंवा तुमच्या जे काही दहावीचं पुस्तक आहे त्या दहावीच्या पुस्तकामध्ये जे काही उदाहरण आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर पाहूया पहिलं उदाहरण. मी पुस्तक ओपन करतोय सध्या.
पहिलं उदाहरण पहा, 5x मायनस 3y बरोबर 8 आणि पुढे आहे दिलेलं आपल्याला 3x अधिक y बरोबर 2. ठीक आहे. तर हे दोन आहेत आपले दोन चलातील रेषीय समीकरणे. या दोघांचा आपण एकत्रित विचार केला तर तेव्हा त्याला म्हटलं एकसामायिक समीकरणे. आणि या एकसामायिक समीकरणामध्ये चल आहेत ते आहे x आणि कोण y, आणि त्या चलाची आपल्याला काय करायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे. आणि ते काढत असताना जो सहगुणक आहे तो सहगुणक आपल्याला करायचा आहे, सारखा करायचा आहे. आणि सारखा करून कसं सॉल्व्ह करायचं तर ते आपण आज पाहणार आहोत. म्हणून सहगुणक सारखा करून समीकरण सोडवणे याच्यावर थोडंसं फोकस करा. हे आहे तुमचं पहिलं इक्वेशन, याला इक्वेशन पहिलं तुम्ही टाकायचं समीकरण 1, आणि हे आहे तुमचं दुसरं इक्वेशन ज्याला आपण समीकरण 2 म्हणू. ठीक आहे. दोन्ही समीकरण तुम्ही पहिले लिहून घ्यायचे. लिहिल्यानंतर काय करायचं आहे, इथं पहा पहिल्या समीकरणात एकचा सहगुणक किती आहे, 5 आहे. आणि पहिल्या समीकरणात वायचा सहगुणक किती आहे, 3 आहे. राईट. आता दुसऱ्या समीकरणात एकचा सहगुणक किती आहे, 3 आहे. आणि दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक किती आहे, इथं कोणीच नाही दिसलं तुम्हाला, म्हणजे इथं कोण असणार आहे, 1 असणार आहे. बरोबर आहे. आता आपल्या मेथडचं नाव काय आहे, सहगुणक सारखा करणे. म्हणजे आता इथं जो सहगुणक आहे तोच इथं असला पाहिजे. ओके. किंवा दोन्ही ठिकाणचे सहगुणक सारखे सारखे असले पाहिजेत. आता इथं तुम्हाला पाहायला भेटते की इथं सहगुणक 5 आहे, इथं किती आहे, 3 आहे. ते सारखे आहेत काय, ते सारखे नाही आहेत, ते आपल्याला सारखे करावे लागतात. म्हणजेच सहगुणक सारखा करणे. म्हणजेच काय असते, सहगुणक सारखा करणे. मग तुमच्याकडे इथं काय आहे, जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. एक तर एकचा सहगुणक सारखा करा, एक तर वायचा सहगुणक सारखा करा. मग आपण कोणता सहगुणक सारखा करू, जो आपल्याला सहज करता येईल, जो आपल्याला सोपी जाईल तो. बरोबर आहे. आता पहा, इथं एकचा सहगुणक 3 आहे. या 3 जर आपण समजा याला गुणलं पहिल्या सहगुणकाले तर ते होतील किती, 15. आणि हा जो 5 आहे या 5 जर समजा याला गुणलं खालच्या याला तर ते किती होतील, 15 होतील. म्हणजे इथे 15 येतील आणि इथे 15 येतील. म्हणजे सहगुणक काय झाला, सारखा झाला. बरोबर आहे की नाही. यस. आता इथं दोन कामं करावं लागले. पहिल्या समीकरणाला 3 ने गुणा लागलं आणि दुसऱ्या समीकरणाने 5 ने गुणा लागलं. याला 3 ने गुणलं की इथं 5 ते 15 होतात, आणि याला जर 5 ने गुणलं तर इथं 5 ते 15 होतात. म्हणजे सहगुणक सारखा होते एकचा. आपल्याला एक तर एकचे सहगुणक सारखे करायचे असतात किंवा वायचे. मग आता हे आपण पाहिलं की इथं याला 3 ने गुणा लागते, याला 5 ने गुणा लागते एकचा सहगुणक सारखा करण्यासाठी. आता वायचा पहा, इथं वायचा सहगुणक किती आहे, 3 आहे. आणि इथं वायचा सहगुणक किती आहे, 1 आहे. सहगुणक सारखे आहेत का, नाही आहेत. मग आपल्याला काय करता येईल, 1 न याला गुणलं तर काही फरक पडते, काही फरक पडत नाही. मग गुणायचंच नाही ना, कारण की आपल्याला माहिती आहे की 1 न जर एखाद्या संख्येला गुणलं तर काही फरक पडत नाही, तीच संख्या गुणाकार येते. म्हणून आपण डायरेक्टली पहा, इथं जे दुसरं समीकरण आहे, या दुसऱ्या समीकरणात इथं जर 3 आणला, इथं काय केला, 3 आणला तर वर 3 आहे, खाली सुद्धा काय येईल, 3 येईल. आणि वायचे सहगुणक काय होतील, सारखे होतील. येत आहे लक्षात. पहा, एकचा सहगुणक सारखा करण्यासाठी इथं 5x होतं, खाली 3x होतं. या 3 आपण या 5 ला गुणलं, 5 ते 15 होतात. आणि या 5 आपण या 3 ला गुणलं की 3 5 15 होतात. ओके. सहगुणक एकचे सारखे होऊ शकतात जेव्हा यानं याला गुणलं, यानं त्याला गुणलं तर. म्हणजे दोन प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतील, खालच्या सहगुणकानं वरच्याले आणि वरच्या सहगुणकानं खालच्याले. ओके. पण जेव्हा तुम्ही वायचा सहगुणक सारखा करायला पाहता तर तेव्हा फक्त तुमच्या लक्षात येते की या 3नच आपल्याला यावं लागते, फक्त खालच्या समीकरणाला गुणावं लागते. म्हणजे इथं फक्त एकच पद्धत आहे, किंवा आपल्याला काय करता येते, एकाच वेनं एकदम सहज आपण काय करू शकतो, तर इथं या वायचा जो सहगुणक आहे 1, त्याला आपण 3 करू शकतो, एकदाच गुणून बघतो. इथं 2 वेळेस गुणा लागेल, याला गुणा लागेल, त्याला गुणा लागेल. तसं न करता आपल्याला जे सोपं जाणार आहे त्या गोष्टीकडे आपण फोकस करणं गरजेचं असते. एक तर एकचे सहगुणक सारखे करायचे आहेत, एक तर वायचे सहगुणक सारखे करायचे आहेत, एवढं निश्चित लक्षात घ्या. मग आपल्याला लक्षात येते की हे जे समीकरण 2 आहे, या समीकरण 2 ला जर आपण 3 न गुणलं तर वरचा सहगुणक जो वायचा 3, इथं सुद्धा 3 न गुणलं तर इथं किती येणार आहे, 3 1 3. म्हणजे सहगुणक वायचे सारखे होतील. आणि म्हणून आपण काय करालो, समीकरण जे 2 आहे या समीकरण 2 ला काय करू आपण, 3 ने गुणून. ओके. म्हणजे गुण्याचं म्हणजे मग नुसतं त्या वायला गुणायचं नसते, त्या पूर्ण समीकरणामध्ये जेवढे काही पद असतील, जेवढे काही टर्म्स असतील, त्या सर्व टर्म्सला आपल्याला गुणावं लागत असते. म्हणून आपण समीकरण 2 ला 3 ने गुणू, इथं 3 ने गुणलं
3 गुणिले 3x, इथं सुद्धा 3 गुणिले 1y, आणि इथं सुद्धा या 2 गुण. ठीक आहे. आता हे जर तुम्हाला सहज जमलं की डायरेक्टली 3 गुणिले 3 किती होतात, 9x होतात. इथं सुद्धा 3 1 3 किती होतात, 3 होतात, आणि बेत्रिक किती 6 होतात. तर हे डायरेक्टली लिहा, 3 गुणाचं असं काम करू देऊ नका. ठीक आहे. आता पहा, 3 गुणलं डायरेक्टली तुम्ही लिहू शकता का, यस लिहू शकतो ना सर. समीकरण 2 आहे, समीकरण 2 मध्ये इथं 3x आहे, 3 गुणा, तर 3 ते 9x होतात, झाला 9. झाला, इथं 3 गुणा, 3 1 3 होतील. ओके, 3, आणि हा y जसाच्या तसा आपला जो चल आहे ते ऍज इट इज राहील, आणि इथं 2 ला 3 गुणा, बेत्रिक 6. हे झालं आपलं नवीन इक्वेशन. या नवीन इक्वेशनचे नाव द्यायचं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता तुम्हाला पाहायला भेटते की या 3 मध्ये पहिलं जे समीकरण आहे ते आणि तिसरं जे समीकरण आहे ते, याच्यात वायचा सहगुणक, वायचा जो सहगुणक आहे तो आपला सारखा झाला. वायचा सहगुणक इथं 3 आहे, वायचा सहगुणक इथं सुद्धा किती आहे, 3 आहे. राईट. म्हणजे सहगुणक सारखा करून ही जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये आपण सहगुणक सारखा केला. कोणाचा, वायचा. तुम्ही एकटा बी करू शकले असते, काही प्रॉब्लेम नाही. एक तर एकटा करा, एक तर वायचा करा. ओके. मग आता इथं आपण वायचा केला, वायचा सहगुणक सारखा झाल्यानंतर पुढे काय, पुढे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता ज्याचा आपण सहगुणक सारखा केला त्याच्या समोरचं चिन्ह पहा, त्याच्या समोरचं चिन्ह पहा. समीकरण 1 मध्ये 3y समोरचं चिन्ह आहे मायनसचं, आणि समीकरण 3 मध्ये सहगुणक सारखा झाला हा 3y, तर त्याच्या समोर चिन्ह आहे प्लसचं. दिसत आहे. मी काय म्हणत आहोत, सहगुणक सारखे झाल्यानंतर त्याच्या समोरचे चिन्ह पाहायचे, त्याच्या समोरचे चिन्ह पाहायचे. जर चिन्ह सारखे असतील, चिन्ह कसे असतील, प्लस प्लस किंवा मायनस मायनस असतील, प्लस प्लस किंवा मायनस मायनस असतील, तर काय करायचं, तर अशा वेळेस त्या दोन समीकरणाची वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी करायची. आणि जर का समजा चिन्ह भिन्न असतील, प्लस असेल किंवा मायनस असेल, तर अशा वेळेस त्या समीकरणाची, त्या दोन समीकरणाची काय करायची, बेरीज करायची. ओके. चिन्ह सारखी वजाबाकी, चिन्ह भिन्न बेरीज, बस. ठीक आहे. आणि मग तुम्हाला पाहायला भेटते की इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 चे जे आपण सहगुणक सारखे केले व्हायचे, त्याच्यासमोर चिन्ह हे भिन्न आहेत. आणि चिन्ह जर भिन्न असतील तर मी तुम्हाला सांगितलं की त्या दोन समीकरणाची बेरीज करायची. आणि म्हणून आपण या ठिकाणी समीकरण काय करणार आहोत, 1 व समीकरण कोणतं, 3 यांची काय करू, बेरीज करू, त्यांची बेरीज करू ना. मग यांची आपण बेरीज करू. बेरीज करत असताना समीकरण 1 लिहून घ्या, 5x मायनस 3y बरोबर 8. आणि समीकरण 3 लिहा. समीकरण 3 कोणतं आहे, हे 9x अधिक 3y बरोबर 6. यांची आपण काय करत आहोत, यांची आपण बेरीज करत आहोत. बेरीज करत असताना लक्षात घ्या, आपण 1 मध्ये तिसरं मिळवत आहोत. समीकरण 1 मध्ये समीकरण तिसरं ऍड करत आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण तिसरं समीकरण ऍड करत आहोत तेव्हा बेरीज करत असताना हे जे समीकरण आहे तिसरं, याचे चिन्ह बदलतील नाही. वजाबाकी करत असताना चिन्ह बदलतात. ते कसं होणार आहे ते सुद्धा आपण निश्चितच पुढच्या एक्झाम्पल मध्ये लक्षात घेऊ. आता बेरीज करू आलो, इथे बेरीज करत असताना 9x च्या समोर चिन्ह प्लसच असणार आहे, याच्या समोर सुद्धा चिन्ह प्लसच राहील, आणि याच्या समोर सुद्धा चिन्ह प्लसच राहणार आहे. ठीक आहे. मग आता काय होणार आहे, 5x अधिक 9x किती झाले, हे बेरीज केली आपण 14x झाले. आता इथं हे प्लस 3y आहेत आणि हे मायनस 3y आहेत. बेरीज करत असताना जर का आपल्याला असं पाहायला भेटलं की चिन्ह भिन्न आहेत, तर तेव्हा आपण काय करतो, कट करतो. म्हणजे काय झालं, इथं मायनस 3y आणि प्लस 3y काय आले, कॅन्सल झाले. उरलं कोण, 5x अधिक 9x 14x. या दोघांची बेरीज करा, 8 अधिक 6, 8 आणि 6 किती झाले, 14. किती झाले, 14 झालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला पाहायला भेटलं की इथं y ची जी व्हॅल्यू आहे ती काय झाली, कट झाली. ज्याचा सहगुणक सारखा केला ती व्हॅल्यू काय होते, कट होते. लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे काय करू आपण आता, x ची व्हॅल्यू काढू. x च्या एकूण 14 होते, हे 14 इथं गुणिले आहेत, कारण की ते अटॅच झालेले आहेत संख्या, आणि ते गुणिले असल्यामुळे ते तिकडे जातील, भागील जातील. आणि 14 भागिले 14 आपल्याला पाहायला भेटते 14 1 14. म्हणजे x ची जी व्हॅल्यू आली, x ची जी किंमत आली ते किती आलेली आहे, 1 आलेली आहे. 1 ची उकल आलेली आहे किती, 1. उकल म्हणजेच किंमत.
आता हे जे किंमत आली ही किंमत आपण काय करणार आहोत, सबस्टिट्यूट करू, व्हॅल्यू पुटअप करून टाकू. एक्सची जी व्हॅल्यू आली ती एक्सची व्हॅल्यू किती आली, 1 आली. 14 भागले की 1 येते. मग आता एक्स बरोबर 1 ही किंमत काय करू, ही किंमत समीकरण 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका किंवा 3 मध्ये टाका, जे तुम्हाला सोपं जाते त्याच्यात टाकायचं आहे. एक्स बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवली. आता मला 2 सोपं वाटलं म्हणून मी 2 घेतलं. तुम्हाला वाटलं की सर 1 घ्या, 1 सुद्धा आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही. तर समीकरण दुसरं हे आहे 3x अधिक 1y बरोबर 2. आणि याच्यात आपण एकच्या ठिकाणी 1 टाकणार आहोत. एकच्या ठिकाणी 1 टाकायला हा 3 होता गुणिले x होता आणि हा 3 गुणिला x त्याच्यावर टाकला 1 अधिक 1y बरोबर 2. सो 3 1 3 अधिक 1y बरोबर 2. पुढे काय होणार आहे, हा जो +3 आहे हा तिकडून जाईल, त्या साईडने गेल्यामुळे इकडे उरला फक्त कोण, 1y उरला. ठीक आहे, झालं 2 वजा 3. 2 वजा किती 3. आणि तुम्हाला माहित आहे एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे, दोघांची काय होते वजाबाकी. 3तून 2 गेले, एक चिन्ह मात्र मोठ्या संख्येला येईल, येणाऱ्या -1. 2तून 3 जात नाहीत, 3तून 2 काढले 1 उरला. मोठी संख्या कोणती आहे 3, त्याच्या समोर चिन्ह आहे मायनसचं, म्हणून इथं आपण मायनस दिला. आता आपल्याला वायची किंमत करायची आहे आणि वायची किंमत काय असताना हा 1 तिकडे भागिले जाईल, 1 भागिले 1 -1 भागिले 1 म्हणजेच किती येईल -1. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्हाला समीकरणामध्ये जे चल होते एक्स आणि वाय, त्या चलाची आपल्याला किंमत भेटली, म्हणजेच आपल्याला समीकरणाची उकल भेटली. आणि उकल भेटणं म्हणजेच काय, उकल भेटणं म्हणजेच एक सामायिक समीकरण सोडवणे. आणि म्हणून लिहायचं समीकरणाची उकल, समीकरणाची काय आहे उकल एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर -1 आहे. एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर किती आहे -1 आहे. हे आहे पहिली पद्धत आपली कोणती, सहगुणक सारखा करून, सहगुणक सारखा करणे. आणि नंतर बेरीज करायची की वजाबाकी करायची त्या दोन समीकरणाची, हे डिपेंड कशावर आहे, त्या सहगुणकाच्या पुढचे ज्याचे सहगुणक सारखे झाले त्याच्या पुढे जर चिन्ह सारखे सारखे असतील, जसे की 3y समोर चिन्ह होतं मायनसचं आणि या 3y समोर चिन्ह होतं प्लसचं, चिन्ह जर समजा भिन्न असतील तर बेरीज करायची. आणि चिन्ह जर का सारखे सारखे असतील प्लस प्लस किंवा मायनस मायनस, तर तेव्हा त्याची करायची वजाबाकी करायची आहे. ओके. इथं आपण बेरीज केली कारण की या 3y समोर चिन्ह मायनसचं होतं, या 3y समोर चिन्ह प्लसचं होतं आणि चिन्ह भिन्न असतील तर आपण बेरीज करतो म्हणून बेरीज केली. आणि बेरीज केल्यानंतर खालचं जे समीकरण आहे त्या समीकरणाचे चिन्ह बदलतील नाहीत, वजाबाकी करताना चिन्ह बदलतात, जे प्लस आहे ते मायनस होते. पुढे आपण समजून घेऊ, उदाहरण लक्षात घेणार आहोत. आता हे झाले 9x, इथे झाले 3y, हे झाले 6. -3y प्लस 3y कटले, 5x अधिक 9x झाले 14x. आणि आता किती 14. आपल्याला x ची किंमत करायची आहे, 14 तिकडे भागिले गेले, 14 भागिले 14 म्हणजेच x बरोबर किती आला 1 आला. आता हे जे किंमत आलेली आहे ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये किंवा 3 मध्ये टाकू शकता, जे तुम्हाला सोपं स्वस्त सहज जातं असं. मग x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये आपण ठेवली. समीकरण 2 आपलं हे होतं, त्यात टाकला आपण 3x अधिक 1y बरोबर 2. 1च्या ठिकाणी 1 टाकला, 3 1 3 अधिक 1y बरोबर 2. हा +3 आहे